येत्या 1 मे पासून या 10 जीवनावश्यक वस्तूंच्या किमती होणार दुप्पट। देशात महागाईने गाठला नवा उच्चांक। रोजच्या जीवनातील 10 वस्तूंचे भाव थेट होणार दुप्पट। अमेरिकेने भारतावर नव्हे तर पूर्ण जगातील अनेक देशांवरती टॅक्स वाढवला आहे। तसेच जगात आर्थिक मंदीचे सावटही त्या ठिकाणी आलेले आहे। महागाई आणखी वाढणार। या महागाईपासून तुम्हाला जर वाचायचं असेल तर आजच खरेदी करा या 10 वस्तू। आणि तुम्ही जर का या 10 वस्तू पुढच्या महिन्यात खरेदी करणार असाल तर तुमच्या घराचं बजेट हे पूर्णपणे बिघडणार आहे। चला तर नेमक्या कुठल्या या 10 वस्तू आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा। 1 मे नंतर पहिली जीवनावश्यक वस्तू महागणार आहे ती म्हणजे खाद्यतेल। खाद्यतेलाच्या किमतीमध्ये यावर्षी जवळपास 30% वाढ झाली आहे आणि 1 मे नंतर ही किंमत थेट दुप्पट होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। त्यामुळे जर तुम्हाला पुढील काही महिन्यांसाठी तेल खरेदी करायचं असेल, ते साठवून ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आजच खरेदी करून घ्या। यानंतरची जी दुसरी जीवनावश्यक अतिशय महत्त्वाची वस्तू आहे तिचे भाव देखील आता वाढणार आहे आणि ही वाढल्यामुळे तुमच्या घरातील बजेट याच्यावरती प्रचंड परिणाम होणार आहे। ती वस्तू म्हणजे त्या ठिकाणी डाळ आणि कडधान्य। आपल्या रोजच्या जेवणात देखील याचा वापर भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतो आणि गेल्या काही महिन्यामध्ये डाळीच्या किमतीमध्ये सुमारे 20% वाढ झाली आहे आणि आता ती वाढ त्या ठिकाणी दुप्पट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे डाळींचा साठा हा त्या ठिकाणी करून ठेवायचा। त्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे जी तुम्हाला रोजच तुमच्या आहारामध्ये दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळा लागत असते ती म्हणजे तुमच्या जिभेला गोडवा देणारी वस्तू। आता तिचे भाव ऐकून तुमचे तोंड त्या ठिकाणी कडू पडणार आहे ती म्हणजे साखर। चहा असो किंवा कॉफी असो किंवा कुठलाही गोड पदार्थ असतो त्यामध्ये साखर ही त्या ठिकाणी वापरली जाते। मागील वर्षी साखरेच्या दरामध्ये त्या ठिकाणी 15% वाढ झालेली आहे आणि आताही हे भाव त्या ठिकाणी दुप्पट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही साखर आत्ताच खरेदी करून ठेवा, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। यानंतर जी चौथी गोष्ट आपण ज्याविषयी बोलतोय ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे भाव। येते 1 मे नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढ होणार आहे। गेल्या 6 महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सरासरी 10% त्या ठिकाणी वाढ झाली आहे। आता ही वाढ त्या ठिकाणी दुप्पट होणार आहे। याचा थेट परिणाम तुमच्या प्रवास खर्चावरती त्या ठिकाणी होणार आहे। शक्य असल्यास आपल्या वाहनामध्ये पुरेसं डिझेल आणि पेट्रोल या महिन्याच्या आधीच त्या ठिकाणी भरून ठेवा, म्हणजे खिशाला कात्री लागण्यापासून तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता। यानंतरची जी काय गोष्ट आहे ती महिलांच्या अतिशय आवडीची आणि तिचा भाव भरपूर दिवसापासून त्या ठिकाणी वाढतच आहे। तो किती वाढणार याविषयी प्रत्येक महिला आणि पुरुषाच्या तोंडी एकच वाक्य असतं, ते म्हणजे सोन्याचे भाव। आता अतिशय सोनं म्हणजे ही अतिशय सुरक्षित असणारी गुंतवणूक त्या ठिकाणी मानली जाते। महिलांसाठी कायमच लोकप्रियतेचा विषय असणारं आणि सध्या चालू असलेली लगीन सराई या एका वर्षामध्ये सोन्याचा भाव तब्बल त्या ठिकाणी 25% वाढलेला आहे। हे दर जवळजवळ या वर्षात 1.5 लाखापर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतात। त्यामुळे हा महिना संपायच्या आत तुम्ही सोनं खरेदी करणं हे तुमच्यासाठी त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतं। यानंतरची जी काय 6वी गोष्ट आहे ती म्हणजे सोन्याबरोबर जिचा भाव नेहमी पाहिला जातो ती म्हणजे चांदी। चांदीचे भाव देखील त्या ठिकाणी वाढू शकतात। आजच्या मितीला सोन्याचा जो काय भाव आहे तो साधारण 1 लाखाच्या पुढे त्या ठिकाणी गेलेला आहे। त्याचप्रमाणे चांदीचा जो काय भाव आहे तोही 1 लाखाच्या वरती त्या ठिकाणी गेलेला आहे। गेल्या वर्षभरामध्ये या किमतीमध्ये त्या ठिकाणी 22% जास्त वाढ झाली आहे। नजीकच्या काळातच दुप्पट भाव होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। त्यामुळे चांदी खरेदी करण्याचा तुम्ही जर विचार करत असाल तर ती त्या ठिकाणी आत्ताच खरेदी करून ठेवा। मित्रांनो, आता ह्या 6 गोष्टी झाल्यानंतर उर्वरित अशा 2 जीवनावश्यक वस्तू आहे ज्याच्याशिवाय तुमचा दिवसच पुढे जाऊ शकत नाही, तो म्हणजे मोबाईलचा रिचार्ज। तुम्हाला तुमच्या पुढच्या महिन्यापासून रिचार्जचे पैसे हे दुप्पट मोजावे लागू शकतात। तुमच्याकडे जर जिओ, वोडाफोन, आयडिया इतर कुठल्याही कंपनीचं जर सिम कार्ड असेल तर उद्या काही महिन्यापासून रिचार्जच्या किमतीमध्ये त्या ठिकाणी प्रचंड वाढ होणार आहे आणि हीच वाढ कंपन्या पुढे कंटिन्यू ठेवू शकतात। त्यामुळे तुम्ही लॉंग टर्मचा रिचार्ज देखील त्या ठिकाणी करू शकता आणि या महागाईपासून तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता। यातील 8वी गोष्ट म्हणजे गॅस सिलेंडर। गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी दिवसागणिक वाढ होत आहे आणि 1 मे पासूनच गॅसच्या सिलेंडर पाठीमागे तब्बल 15% वाढ होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। त्यामुळे तुमचं गॅस सिलेंडर आजच बुक करून ठेवा, भरून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये जास्त पैसे मोजावे लागणार नाही। यामधील जी काय 9वी गोष्ट आहे ती म्हणजे त्या ठिकाणी दूध। बघा, दुधाच्या किमतीसुद्धा आता त्या ठिकाणी गगनाला भिडणार आहेत। दूध ही अत्यंत जीवनावश्यक वस्तू, लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत सर्वांना त्या ठिकाणी दुधाची गरज असते। महागाईमुळे
दुधाच्या उत्पादनात आणि वाहतुकीमध्ये त्या ठिकाणी वाढ झाल्यामुळे दुधाचे भावही त्या ठिकाणी वाढणार आहेत. त्याचप्रमाणे ते गायींसाठी लागणारे जे काही पशुखाद्य असेल किंवा चारा असेल, या चाराच्या खर्चामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. त्यामुळे दुधाच्याही किमतीमध्ये त्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी वर्तवली जाते. यानंतर 10वी आणि अतिशय धक्कादायक अशी ज्या गोष्टीमध्ये वाढ होणार आहे ती म्हणजे गोळ्या औषधे. आता गोळ्या औषधे म्हणजे आपले जीवन वाचू शकतात, आरोग्य सुधारू शकतात, ही औषधच असतात. त्यामुळे जर तुमच्या घरातील माणसांचं आयुष्य किंवा आरोग्य सुधारण्याचं काम जर करायचं असेल तर ते गोळ्या औषधं त्या ठिकाणी करतात. गेल्या वर्षभरामध्ये औषधाच्या किमतीमध्ये 5 ते 10% त्या ठिकाणी वाढ झाली आहे. ही वाढ आता दुप्पट होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते. म्हणून पर्याय म्हणून तुम्ही स्टँडर्ड कंपनीचे औषध जर वापरत जर असाल तर तुम्ही जेनरिक कंपन्यांची औषधं त्या ठिकाणी वापरू शकता, जेणेकरून तुमच्या खिशाला जास्त कात्री लागणार नाही. व्हिडिओमधली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी लवकर शेअर करा. तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून हा आपला व्हिडिओ पाहताय, जिल्ह्याचं नाव कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत मित्र हो, धन्यवाद.